जय शिवराय मित्रांनो. व्हॅलेंटाईन डे महाशिवरात्री स्पेशल लग्न या विषयावर आपण व्हिडिओ करत आहोत कंटिन्युअसली. आज हा एक प्रश्न आला होता की महाशिवरात्री दिवशी सूर्यग्रहण आहे, पण त्याची एवढी काही विचार करायची आवश्यकता नाही, कारण सूर्यग्रहण हे भारतात दिसणार नाही आहे. पण खरंच ग्रहण ग्रहण खरं लोक करतात काय? खरं ती एक खगोल वैज्ञानिक घटना आहे. लागत असतं, सुटत असतं. वर्षातून 4 तरी ग्रहणं असतात. 2 सूर्यग्रहण असतात, 2 चंद्रग्रहण असतात. काय नसतं जास्त वेळ, एक तासभर असतं, सुटतं. पण हे मनाला एकमेकांनी लागून घेतलेलं ग्रहण आहे ना, की भाऊ भाऊ आहेत पण 10 वर्ष बोलत नाहीत. बहीण बहीण आहे, भाऊ बहीण आहे, 10 वर्ष बोलत नाहीत. एकेकाळचे चांगले मित्र होते, आज अजिबात 5-7 वर्ष बोलत नाही आहेत. शेजारी राहायला होते बरेच वर्ष, शेजारी राहत आहेत पण बोलत नाही आहेत एकमेकाशी. कुठंतरी भावना दुखावल्यात, कोणीतरी काहीतरी चूक झालेली कोणाची तरी. पण मग हे ग्रहण कधी सुटणार? हे नैसर्गिक ग्रहण तर सुटतंच एक तासा दीड तासात. तुमचे हे आबोल आहे एकमेकांमध्ये, तो 5-5, 10-10 वर्ष, 15-15 वर्ष आहे. नाही नाही, आता या महाशिवरात्रीला हे ग्रहण दिसणार नाही आहे ना, तर मी म्हणेन ज्यांचं कोणाचं बरेच वर्ष आपल्या भावाबरोबर, आपल्या वडिलांबरोबर, आपल्या मित्राबरोबर, आपल्या शेजारच्यांबरोबर जो मनाने लागलेलं ग्रहण आबोला आहे, तो जरा तुम्ही सोडायचा प्रयत्न करा. त्या दिवशी त्यांच्याशी स्वतःहून तुम्ही बोला, जाऊन जमलं तर भेटा. आता परत आपल्याला लग्नाचा विषयाचा व्हिडिओ आहे, त्यामुळे लग्न विषयामध्ये सुद्धा कधी कधी लव्ह मॅरेजमध्ये एक ग्रहण लागल्यासारखीच अवस्था होते. एखादी एक मुलगी किंवा एखादी एक मुलगा जर आवडला तर तो काही लवकर डोक्यातून काही जात नाही. आता परत मी तेच म्हणतो की लव्ह मॅरेज करणं ही चूक नाही आहे, पण ते योग्य वयात त्याचं असतं, त्याचं लव करायचं सुद्धा. आणि ते पॅरेंट्सनी जर त्या दोघांनी ॲप्रूव्ह केलं तरी अजून चांगलं असतं. पण जे शाळेच्या वयामध्ये जे प्रेम घडतं ना, ते सैराट वगैरे अशा काही काही पिक्चरमध्ये काही काही गोष्टी कमी वयात दाखवल्यात चुकीच्या. आणि हे लक्षात ठेवा बरं का, की श्रीमंतीतून गरिबी कधीही एन्जॉय करता येत नसते. हां, गरिबीतून श्रीमंती एन्जॉय करता येते. त्यामुळे हे असं पिक्चरमध्ये काय दाखवतात ना, एवढी मोठी श्रीमंती होती, घरी ट्रॅक्टर होता आणि कुठं स्टेशनवर पाणी पिलं आणि हे केलं आणि ते केलं, हे असलं ठीक आहे पिक्चर लाईफ. पण दररोजच्या जीवनामध्ये पैशाला आणि सगळ्या मुबलूक सुखसोयी असण्याला खूप महत्त्व आहे. त्यामुळे प्रत्येक मुलीची आजकालच्या युगात तर एक नक्की अपेक्षा असते की मला मिळणारा जोडीदार, मला मी निवडलेला जोडीदार हा मला सर्व सुख सोयी सुविधा देईल आणि माझ्याशी काळजी घेईल, केअर करेल आयुष्यभर. अशीच अवस्था असते, अपेक्षा असते मुलीची. आणि मुलाचीही अपेक्षा अशीच असते की माझ्या घराला ती आईवडिलांकडे, माझ्या फॅमिलीकडे, सगळ्यांकडे व्यवस्थित लक्ष देईल. ही एक पण मुलाची एक अवस्था असते. तर यात होतं काय, की मुलाला जी मुलगी पसंत असते ती आईवडिलांना पसंत नसते, आणि आईवडिलांची पसंत असते ती मुलाला पसंत नसते. हा एक फार मोठा लग्न न ठरायचा एक मोठा मधला अडथळा आहे. मग हे पण त्यामध्ये बघायला मिळालं की कित्येक वर्ष ते एकमेकाकडे येत आहेत, 10-10 वर्ष येत आहेत. काय गणपतीला येऊन काही आरत्या वगैरे म्हणतायत, खातायत, पितायत, बसतायत. तवर हे आईवडिलांना काही दिसत नाही आहे मुलामुलींमध्ये काय चाललंय. तर ते सहजतेनं हसत खेळत चालू असतं. पण जेव्हा आता आम्ही लग्नाचा विचार करतोय म्हणलं की मग मात्र त्यांना एकदम सगळं सिरियस होतं आणि म्हणतात नाही नाही लग्न नाही करायचं तुम्ही. अरे मग त्यांचं प्रेम तुमच्यासमोर होत आहे, वाढत आहे म्हटल्यावर तुम्ही ते तिथंच थांबवलं पाहिजे ना. जर तुमची तशी इच्छा असेल तर एक छोटंसं झाड कुठंही इकडून तिकडं शिफ्ट करता येतं. मोठं झाड झालं की ते शिफ्ट करायचा प्रयत्नही करू नये आणि होतही नसतं. म्हणजे मला काय म्हणायचं होतं की लव्ह मॅरेजला विरोध असूच नाही, पण जरी तुमचा असला किंवा आहे
तर ते कमी असताना किंवा लहानपणी किंवा सुरुवात असतानाच तुम्ही लक्ष द्या ना त्याच्याकडे आणि सांगा, बाबा हे असं काही नको करू, हे करू, ते करू. पण तुमच्यासमोर येतायत, बसतायत, खातायत, पितायत, फिरायला जाऊन येतायत. त्यांची फॅमिली, तुमची फॅमिली, ट्रिपला जातायत, फोटो काढतायत, व्हिडिओ करतायत, Facebookवर टाकतायत आणि जेव्हा मग लग्नाचा विषय निघतो तेव्हा म्हणायचं, "नाही, नाही, नाही चालणार, तुम्ही नाही लग्न करायचं." हे जरा थोडंसं टाळलं पाहिजे. आणि परवा तर काय मला फार एकाने लिस्टच करून ठेवली होती, की मुलीला कशासाठी नको म्हणाले. तर एकाने काय केलं लिहिलं होतं, की मुलीचे वडील तंबाखू खातात. आता तंबाखू खाणं हे चुकीचंच आहे, कोणीही खाऊ दे. पण माझं म्हणणं हे होतं, की अरे ते मुलाकडे मुलीचे वडील येणारच किती दिवस आणि आले तरी त्यांना एकदा सांगितलं, तुमच्या घरी काय खायचं ते खावा बाबा, पण आमच्या घरी काय खाऊ नका. ऐकणारच ना. मुलीच्या घरी कुठला मुलाचा बाप चुकीचं काहीतरी चालेल किंवा आपलं मत चालेल. म्हणजे हे काहीतरी छोट्या-छोट्या गोष्टीवरनं नको म्हणायचं, हे असं करायचं, हेच खरं. आणि आजकालच्या युगामध्ये सगळे ऑप्शन घेतले पाहिजेत. मॅरेज ब्युरोमध्ये नाव नोंदवलं पाहिजे. ती मासिके निघतात त्यात गेलं पाहिजे. मेळावे निघतात त्यात गेलं पाहिजे. आणि सगळ्यात चांगला उपाय म्हणजे ज्याला लग्न करायचं आहे त्यांनी जिथं लग्नाला आमंत्रण येतं त्या लग्नाला गेलंच पाहिजे. कारण तिथंच चर्चा होते, बघणं पण होतं आणि विषय असतो ना. तर मी हेच म्हणेन, सगळ्यात सोपा उपाय म्हणजे ज्यांना लग्न करावं वाटतं त्यांनी सगळ्या समारंभामध्ये हजेरी लावा, सगळ्या लग्नाला जाऊन या. तिथेही भरपूर माहोल असतो आणि त्यात तुमचंही लग्न ठरू शकतं. धन्यवाद.